नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, महाभारत युद्धामध्ये जे कुरुक्षेत्रावर महाभारत युद्ध झालं ते एकूण किती सैन्य लढलं पांडवांच्या वतीने आणि कौरवांच्या वतीने, परंतु एकूण किती सैन्य लढलं तर आत्ता एकाने यूट्यूबवर सांगताना सांगितलं असं की माहिती देताना की 40 लक्ष म्हणजे 18 औक्षणी एवढं सैन्य लढलं. आता 18 औक्षणी म्हणजे एक औक्षणी म्हणजे किती तर त्यांचं म्हणणं 2,20,000 सैन्य. 2,20,000 मग 18 म्हणजे जे पांडव आणि कौरव यांचं पांडवापेक्षा कौरवांचं सैन्य जास्त होतं. तर असं मिळून एकूण 18 औक्षणी सैन्य लढलं. मग 18 औक्षणी म्हणजे 40 लाख झाली, 40 लक्ष. तर मंडळी, कुठेतरी आपण वास्तववादी विचार केला पाहिजे, यथायोग्य विचार केला पाहिजे, की तारतम्याने विचार केला पाहिजे की खरंच त्या काळात लोकसंख्या किती होती. महाभारत युद्ध इतिहासामध्ये आता सिद्ध झालेला आहे की तो कालखंड 3.5 ते 4,000 वर्षापूर्वींचा आहे. साधारणपणे श्रीकृष्णाचा कालखंड हा जो इतिहासामध्ये सिद्ध झालेला आहे तो 3.5 ते 4,000 वर्षांचा आहे. मग 100 वर्षापूर्वी भारताची लोकसंख्या ही साधारणपणे 35-40 कोटी होती. 100 वर्षापूर्वी जर 40 कोटी लोकसंख्या असू शकते तर 4,000 वर्षापूर्वी किती असेल याचा विचार आपण केला. जगाची लोकसंख्या त्याला किती असेल, एकूण पृथ्वीवरची लोकसंख्या त्याला किती असेल, तर अगदी कितीही काही केलं ती 100 कोटीच्या घरामध्ये एवढी नसेल, पण आपण म्हणू 100 कोटी असेल म्हणून 4,000 वर्षापूर्वी. त्यात भरतखंडाची म्हणजे भारताची लोकसंख्या किती असेल, भरतखंडाची लोकसंख्या किती असेल तेव्हा. आणि कुरुक्षेत्रावर प्रत्यक्ष सैन्य लढलं तर एका मैदानावर, म्हणजे हे कुरुक्षेत्र जे आहे ज्या राज्यामध्ये येतं, हरियाणा राज्यामध्ये ते येतं, तर प्रत्यक्ष ते मैदान केवढं आहे. खरंच तर मैदानामध्ये 40 लक्ष लोक राहू शकतात का. जे भारतातली मोठमोठ्या जिथं सभा होतात, मुंबईतली काही मैदानं अशी आहेत, दिल्लीतलं मैदान आहे, तर अशी जी मैदानं आहेत, रामलीला मैदान वगैरे अशी मैदानं आहेत, तिथे किती लोक राहतात तर 4 लाख, 5 लाख, 6 लाख, ह्याच्यावर काही जास्त लोक राहू शकत नाहीत. शिकस्तचं अगदी काही केलं तरी समजा 10 लाख. ह्याच्यावर आणखीन मोठं मैदानात एवढी लोक राहू शकतात का, ह्याच्यापेक्षा जास्त लोक राहू शकतात का, नाही राहू शकत. मग कुरुक्षेत्राचं मैदान आहे तर ते ह्या मोठ्या मैदानापेक्षाही लहान आहे. तिथे 40 लक्ष सैन्य एका वेळी युद्ध करू शकतं का. आता युद्ध किती दिवस चाललं तर 18 महिने, 18 दिवस. 18 महिने चाललेले नाही, 18 वर्ष चाललेले नाही, तर 18 दिवस फक्त चाललेलं आहे. आता ठीक आहे, 18 दिवसात काही एका वेळी एवढं सैन्य लढलं नसेल, 40 लक्ष सोनं एका वेळी काही आमनेसामने आलं नसेल, हे मान्यच आहे. तरी हिशोब केला तरी हे कुठेही व्यवहाराशी गणित जुळत नाही. याचं कारण पहिल्या दिवशी अगदी म्हटलं तरी दोन्ही बाजूनी समजा दोन्ही पक्षांकडून 10-10 लाख सैन्य म्हटलं, ह्यांचं 10 लाख गेले, त्यांचे 10 लाख आले, तरी 20 लाख झाले. 5-5 लाख म्हटलं तरी 10 लाख आले. खरंच 5-5 लाख सैन्य आमनेसामने येऊन युद्ध होऊ शकेल का असं, हातात तलवार घेऊन, ढाल घेऊन. तर हे व्यवहारात कुठेही गणित जुळत नाही. त्यामुळे 40 लक्ष जे आहे आकडा हे अतिशयोक्ती वाटते. म्हणजे मुळामध्ये याच्यामध्ये काल्पनिकता, दंतकथा, अतिशयोक्ती. कारण त्या ग्रंथामध्येच मुळात की वाढ झालेली आहे की मूळ महाभारत ग्रंथ 8,500 श्लोकांचा आहे, तो आता 1,00,000 श्लोकांचा झाला. आणि तो एवढ्या वर्षात 1,00,000 श्लोकांचा झाला. म्हणजे 8,500 नंतर वैशंपायन त्यात भर घातली, ते 25,000 झाली. वैशंपायन नंतर त्यामध्ये एका राजा दरबारात हे वाढलं गेलं सगळं, जनमेजय राजाच्या दरबारामध्ये. जनमेजय राजा दरबारात वैशंपायनने भर घातली 25,000ची. आणि त्यानंतर मग एके ठिकाणी राजाकडे एक मोठा होम होता, यज्ञ होता. तिथे सगळे राजे, देशभरातले सगळे एकत्र विद्वान वगैरे एकत्र आले आणि त्या सगळ्यांनी भर घालून त्या राजांच्या कथा सगळ्या त्यामध्ये घातलेल्या आहेत, अनेक गोष्टी त्यात घातलेल्या आहेत, कथानकं जोडलेली आहेत. असे मिळून तो 1,00,000 श्लोकांचा महाभारत ग्रंथ झालेला आहे. मग त्यामध्ये अतिशयोक्ती वगैरे असणारच, त्याला आधार काही नाही. ते म्हणजे आकडे सांगितले जातात, हे सगळी
म्हणजे त्याला वास्तववादाचा वगैरे काही ऐतिहासिक पुराव्याचा संदर्भाचा काही हे नसतो, तिथे पुरावा काही नाही, त्याला आधार नसतो. आता नंतर वय काही जण म्हणतात श्रीकृष्णाचं वय तेव्हा काही जण म्हणतात 150 वर्ष होतं, 125 वर्ष होतं, किंवा भीष्मांचं वय तेव्हा 150 पलीकडे गेलं होतं. अनेकांनी असे मतं मांडतात अर्जुन तेव्हा 90 वर्षाचा होता. अशी अनेकांनी वय दिलेली आहेत. आता परवाच एका वाचलं मी की त्यांनी श्रीकृष्णाचं वय युद्धाच्या काळात 89 म्हटलेलं आहे. अर्जुनाचं वयाने कमी दाखवलेलं आहे. भीष्माचं वय 150 वर्ष दाखवलेलं आहे. तर इथे कुठेतरी तारतम्याने आपण विचार केला पाहिजे. मुळामध्ये महाभारत युद्ध झालं कधी? मुळात 3.5-4 वर्षापूर्वी झालं. परंतु पांडव वनवासात कधी गेले? ऐन तारुण्यात गेलेत. पांडव मुळामध्ये वनवासाला ऐन तारुण्यामध्ये गेलेले आहेत. 25च्या व 30व्या वर्षी गेले असतील. कारण राज्य तो जो पांडव जे राज्य करत होते ते मुळामध्ये दुर्योधनाला ते हे बघवत नव्हतं, पाहवत नव्हतं. तो विश्वास करत होता, त्यांचा द्वेष करत होता आणि त्यांना त्या राज्यावरून त्यांना बाहेर काढायचं होतं. त्या दुर्योधनाला पांडवांना काही द्यायचं नव्हतं म्हणून पहिल्या दिवसापासून त्यांनी छळवाद मांडला होता. आणि मग त्याने ते ह्या खेळामध्ये त्यांनी मग त्याला ते शकुनीमार्फत कपट करून शकुनी कर्ण यांची मदत घेऊन पांडवांना त्यांनी राज्याबाहेर त्यांनी घालवून दिलं. आणि मग पांडव वनवासाला गेले. आता हा सगळा जरी मुद्दा आला तरी तेव्हा पांडवांचं वय किती असेल? तर साधारणपणे 30मध्ये ते 30मध्ये सगळे पांडव होते असं म्हणू आपण. धर्मा युधिष्ठिर 30 वर्षाचा असेल आणि अर्जुन 25 वर्षाचा असेल, अशीच त्यांची वय असणार आहेत. आणि 13 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास, मग झाली 14 वर्ष. म्हणजे एक किती वय झालं साधारणपणे? 14 वर्ष 44 वर्ष, 45 वर्ष. आणि म्हणजे युद्ध किती वर्ष? त्यानंतर युद्ध म्हणून मी 2-4 वर्ष गेली असतील युद्धाला, तरी युद्धात वय धर्मराजाचं वय 50, अर्जुनाचं वय 45 ह्याच्या वर जात नाही वय. मग श्रीकृष्णाचं वय 90 कसं काय, 89 कसं काय? श्रीकृष्ण आणि अर्जुन बरोबरीचे होते, सख्खे आत्यामामी भावंड होती. पांडव आणि श्रीकृष्ण, श्रीकृष्णाची आई, श्रीकृष्णाचे वडील हे पांडवांचे मामा होते. आणि कुंती म्हणजे पांडवांची आई ती श्रीकृष्णाची आत्या होती. मग ह्या दोन आतेमाय भावंड एवढं अंतर असेल का 40 वर्षाचं? मुळात अर्जुन आणि श्रीकृष्ण हे बरोबरीचे होते. म्हणून धर्मराजा युधिष्ठिराला कायम श्रीकृष्ण आदर त्याचा करत असे, त्याला नमस्कार करत असे. ह्याच्याकडून तो मोठा भाऊ त्याचा होता, आतेभाऊ मोठा भाऊ होता तो बलराम, आणि ते बरोबरीचे होते युधिष्ठिर. त्यामुळे हे सगळे जवळ 50च्या घरातलेच होते. अभिमन्यू आपण म्हणतो 17व्या-18व्या वर्षी गेला युद्धामध्ये, तो मारला गेला. तर त्याचं वय किती असेल? अगदी 20 धरा, 22 धरा, एवढं त्याचं वय असणार आहे. कारण त्याची जी पत्नी उत्तरा तेव्हा गरोदर होती, तो परीक्षित तेव्हा जन्माला आला. मग आता विचार करतो 22 वर्षाचा जर समजा 22-23 वय धरलं, तो अर्जुनाचा मुलगा होता, म्हणजे सुभद्रेचा मुलगा होता. तरी अर्जुनाचं वय 45 ते 50, 45, 46, 47, 28 किंवा 50 वय धरा. मी श्रीकृष्णाचंही तेवढंच वय, तितकंच वय असणार आहे. आणि भीष्म यांच्या सगळ्यांचे आजोबा होते. त्यांचं वय ठीक आहे, त्यांनी 150 वगैरे हे अतिशयोक्ती झाली. 90-95 वय हे असेल हे नक्की, 90च्या पलीकडे ते असणार आहे. पण 125-150 वर्ष म्हणणं ही सगळी अतिशयोक्ती झाली. मग श्रीकृष्णाचं वय 90 म्हटलं तर त्याला भाचा 22 वर्षाचा आणि बहीण सुभद्रा 90 वर्षाच्या माणसाची बहीण किती वर्ष जाऊ शकेल? तर सुभद्रा आणि श्रीकृष्ण सख्खी बहीण भावंड होती. मग आणि सुभद्रा अर्जुनाची पत्नी होती. मग अर्जुनाचं पण वय कमीच आहे आणि तिला 22 वर्षाचा मुलगा आहे सुभद्रेला. मग सुभद्रेचं वय किती असणार आहे? 22 वर्षाचा मुलगा आहे समजा, 22 आणि 20 42 झाले. ती 42-43 वर्षाची असणार आहे. मग तिला मोठा भाऊ श्रीकृष्ण आहे, त्याच्यापेक्षाही मोठा भाऊ तिचा बलराम आहे. मग हा जो मोठा भाऊ आहे तो किती वर्षाचा असेल? तिच्यापेक्षा श्रीकृष्ण मोठा असेल 5 वर्षांनी, 7 वर्षांनी, 8 वर्षांनी, इतकाच असणार आहे. बलराम 10-12 वर्षांनी मोठा असणार आहे समजा. कुठेतरी तारतम्याने विचार केला पाहिजे. म्हणूनच श्रीकृष्णाचं अर्जुनाचं वय त्या वेळेला 45 ते 50च्या काळातले, अगदी धर्मराज म्हटलं तर 50च्या पलीकडचा असेल. ह्याच्यापेक्षा कुणीही त्यावेळेला पांडव कौरव यांच्यातलं मुख्य युद्धातले म्हणजे दुर्योधन असेल, दुःशासन असेल, कर्ण असेल, युधिष्ठिर, इकडे पांडवांकडे युधिष्ठिर, भीम, हे सर्वजण आहेत.
हे 50-55च्या घरात आहेत. 45पासून ते 50पर्यंत 55पर्यंत या घरातलेच होते. धृतराष्ट्र, गांधारी, कुंती हे सगळे 65-70 ह्या घरातले होते. आणि भीष्म जे आहेत हे 90च्या पलीकडे 95 वर्षाचे वगैरे असतील हे नक्की, कारण ते अर्जुनाचे म्हणजे पांडवांचे आजोबा होते. म्हणजे ह्या सगळ्याचा कुठेतरी आपण तारतम्याने विचार केला पाहिजे की म्हणूनच वयाविषयी बोलताना, सैन्याविषयी बोलताना अतिशयोक्ती केली जाते, मग ते सगळं हास्यास्पद ठरतं. त्यामुळे ह्या सगळ्याकडे बघताना की त्यावेळची सगळी परिस्थिती ह्याचं सगळ्याचा आपण विचार केला पाहिजे आणि संदर्भासहित आणि त्यातल्या पुराव्यासहित कधी आपण तारतम्याने विचार केला पाहिजे की पांडवांचं वय किती असेल, कौरवांचं किती असेल, त्यांना तरुण मुलं 22 वर्षाचा अभिमन्यू जर होता, श्रीकृष्णाचं वय किती असेल, श्रीकृष्ण आणि पांडव अर्जुन या आतेमाई भावंड होती, ते अर्जुन आणि श्रीकृष्ण बरोबरीचे होते. आणि सैन्य 40 लाख सैन्य ते राहू शकतं का? नाही राहू शकत. 10 लाख काय 5 लाखही राहू शकत नाही. एकमेकासमोर युद्ध तसे आपण वास्तववादी विचार केला, जमिनीवर राहून विचार केला, व्यावहारिक विचार केला तर समोरासमोर 5 लाखही सैन्य असं येणं कठीण असतं. ह्यांचे 5 लाख, त्यांचे 5 लाख, म्हणजे 10 लाख झाले. किंवा 18 दिवसच युद्ध चाललेलं आहे. हे युद्ध काही 18 महिने किंवा 18 वर्ष झालेलं नाही. मग ठीक आहे बा, जगातले देशातले जगातले अनेक युद्ध तिथं आले आणि युद्ध त्यांनी केलं आणि ते युद्ध 18 महिने किंवा 18 वर्ष झालेलं आहे असं नाही आहे. फक्त 18 दिवस युद्ध झालेलं आहे. किंवा 40 लक्ष हा जो आकडा आहे हा आकडा वास्तववादी ठरत नाही. त्याला कुठलाही ऐतिहासिक पुरावा वगैरे नाही. ही केवळ कल्पनाशक्ती आहे. मंडळी, यावर आपलं काय मत आहे आपण जरूर अभिप्राय द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.